आम्ही गावाकडे येण्याच्या नेमकं 1 दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे। त्रिशिकासाठी हातामधल्या ज्या आहे बँगल्स घ्यायच्या होत्या, चांदीच्या असतात ना त्या। तर कडे वगैरे बघितले होते पण ते काय पसंत आले नाही। मग असं काळ्या मण्याच्या बांगड्या होत्या त्या पसंत आल्या, मग त्या घेतल्या। आणि थोडंसं माझ्यासाठी पण पैंजण घ्यायचे होते, मग नवीन पैंजण घेतले। त्रिशिकासाठी सोन्याचे कानातले 1 दिवस आधीच घालून घेतले होते तिला, तिथेच जाऊन। तिला पण नव्हते कारण की तिचं जेव्हा ऑपरेशन होतं ना तेव्हा कट केले होते सोन्याचे कानातले। मग आता गावी यायचं होतं लग्नासाठी, तर मग सोन्याचे कानातले, हातामध्ये बँगल्स वगैरे मग तिला घेतल्या। अबीरसाठी आमच्यासाठी काही घेतलं नाही, फक्त माझ्यासाठी पैंजण घेतलं। माझे जे जुने पैंजण होते ते खूप खराब झाले होते, मग तेच परत केले आणि त्यावरती दुसऱ्या पैंजण घेतले। तर मग इथेच मुलं बघा असे खेळत होते, त्यावेळेसचा मी हा शूट केलेला आहे। आता गावी आलेली आहे तर म्हटलं सगळं जे आहे क्लिप शूट केलेल्या ते एक एक करून तुमच्यासोबत शेअर करेन। तर असा गोंधळ जिथे जा तिथे ह्यांचा गोंधळ असतो, अबीर आणि त्रिशिकाचा। आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी निघायचंच होतं आम्हाला इकडे गावी येण्यासाठी। तर मग अबीरचे पप्पा म्हणले चला काय खाताय किंवा काय घेताय तुमच्या पसंतीचं। तर मग अबीरला आवडते मँगो मस्तानी, फार आवडते त्याला। तर मग तेच घेतले। म्हटलं चला गावी जाण्याच्या आधीचे हे जे काही क्षण आहेत ते कॅमेऱ्यात टिपून घ्यावे। छान असं सगळ्यांनी मस्त मँगो मस्तानीचा आस्वाद घेतला। आणि मग त्यानंतर अजून थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं, तर तिथे पण गेलो होतो। म्हणजे गावी निघत असताना भरपूर काही ना काही राहतंच, खूप आधीपासून असं घेऊन ठेवलेलं नसतं। ह्यांनी म्हणतात की आहे की वेळ, आहे की वेळ, आहे की वेळ म्हणता म्हणता अगदी गावी यायचा 1 दिवस आधी काही ना काही घ्यायचं राहूनच जातं, असं होतं। तर तुमच्यासोबतही असं होतं का नक्की सांगा। तर त्रिशिका बघा कशी खाते म्हणजे मँगो मस्तानी खाल्ल्यानंतर तिला अजून आईस्क्रीम पण हवी होती, तर तिने घेतली तर अबीरला पण हवी असते, तर दोघांनी मिळून खाल्ले। खरं तर तिला म्हणजे तिचं कसं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे ना, तर तिला जास्त थंड वगैरे देऊ नका असं सांगितलं होतं, पण ऑपरेशन झालं आहे सक्सेसफुल, छान असतं। तर आता मस्त तब्येत पण झाली आहे तिची, तर तेव्हापासून मग देतो आम्ही। डॉक्टर पण बोलले असं काही नाही, आता नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे। तर दिलं तरी काही तिला त्रास होत नाही। आधी थोडं जरी थंड दिलं ना की लगेच तिला सर्दी व्हायची, आता तसं काहीही होत नाही। तर मग नंतर थोडंसं गेलेलो, सामान घ्यायचं होतं, मेहंदी कोण वगैरे घ्यायचे होते, लग्नासाठी यायचं होतं, तर बांगड्या वगैरे पण घ्यायच्या होत्या। थोडंसं ज्वेलरी वगैरे अनन्यासाठी पण घ्यायचं होतं थोडं। अबीर बघा कसा चष्मा घालून। तर हेच काही क्षण गावी यायच्या 1 दिवस आधीचे आहेत। तर बस बाकी काही नाही। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ सहित। धन्यवाद।